सुरुवातीला बातमी व्यंगचित्रावरून चिघळलेल्या वादाची। सामनामधील वादग्रस्त व्यंगचित्रानंतर शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी राजीनामे दिलेले नाहीत अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी म्हटलं। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर, संजय रायमुलकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे राजीनामे दिल्याच्या बातम्या आल्या होत्या। मात्र आता शिवसेनेच्या नेत्यांनीच उद्धव ठाकरेंकडे कुणाचेही राजीनामे आले नसल्याचं म्हटलं आहे। शिवसेनेत राजीनाम्याचं सत्र वगैरे या सगळ्या धादांत खोट्या गोष्टी आहेत। कुठून तरी सोशल मीडियावर जे काही पोस्ट सुरू झाले असतील, व्हायरल होत गेल्या, अशा प्रकारचं कुठचंही या बातमींमध्ये काही तथ्य नाही आहे। शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कुठचंही हे नाही आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकसंघ आहे। लोकप्रतिनिधी असू द्यात, नगरसेवक, आमदार, खासदार, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेना एकसंघ आहे। लोकांच्या भावना निश्चित थोड्या संतप्त झालेल्या होत्या, पण नेमका लोकांचा त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून पक्षप्रमुखाशी बोलणं झाल्यानंतर निश्चित त्यांनी आमचं समाधान केलं की असं कुठल्याही प्रकारचं किंवा तुम्ही जाऊन लोकांमध्ये जाऊन सांगा की शिवसेना ही कधीही मराठी माणसाच्या विरोधामध्ये नव्हती, मराठाच्याही विरोधामध्ये नव्हती। तर मराठा समाजाच्या विरोधामध्ये ना शिवसेना पक्षप्रमुख कधी होते, ना शिवसेना पक्ष होता। वास्तविक पाहता सर्वसामान्य लोकांच्या समाजाच्या सर्व मागण्याला न्याय देण्यासाठीच शिवसेनेनं सातत्यानं पुढाकार घेतलेला आहे। सामनातील व्यंगचित्राप्रकरणी सामनानं माफी मागण्यास नकार दिला असला तरीही स्वतः व्यंगचित्रकारानं मात्र नमती भूमिका घेतली आहे। व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी सामनामधून जाहीररित्या माफी मागितली आहे। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काय म्हटलंय प्रभुदेसाईंनी? दीपक, काल दिवसभरातलं जर आपण सगळा घटनाक्रम पाहिला तर सामनावर ज्या पद्धतीने दगडफेक शाईफेक करण्यात आली, त्यानंतर लोकप्रतिनिधींवर वाढता दबाव आणि त्यानंतर मराठा समाज वाढणारा जनक्षोभ, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जरी प्रसिद्धी पत्रक काढून सांगितलं असेल की माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मात्र सामनाच्या आज फ्रंट पेजवर स्वतः व्यंगचित्रकार प्रभू देसाई यांच्याकडनं हे कार्टून काढण्यात आलं होतं। त्यांनी वैयक्तिकरित्या या सगळ्या प्रकरणावरती पडदा टाकून दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की सामनाच्या या उत्सव पुरवणीत त्यांनी जे व्यंगचित्र सध्या काढलेलं होतं त्यावरून काहूर माजला मराठा समाजामध्ये या व्यंगचित्रामुळे भावना दुखावल्या गेल्या आणि त्याच कारणामुळे त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे। कुणाच्याही भावना दुखवण्याचं त्यांचं हेतू नव्हता असा खुलासा त्यांनी केलेला आहे। आणि व्यंगचित्राच्या वादामुळे अकारण सामना असेल किंवा शिवसेना असेल यांना खेचून राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एक विरंगुळ्याचा क्षण म्हणून त्यांनी हे व्यंगचित्र काढलेलं होतं। हसोबा प्रसन्न असं या सदराचं नाव आहे आणि एकूणच या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकून त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि या पडद्यावरती पूर्णतः या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। दीपक, निश्चितच ऋत्विक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान सामनातून व्यंगचित्रकारांनी नेमकी कशी माफी मागितली आहे पाहूया। सामनाच्या उत्सव पुरवणीतल्या माझ्या एका व्यंगचित्रानं काहूर माजलाय। मराठा समाजाच्या भावना व्यंगचित्रानं दुखावल्याबद्दल अनेकांची नाराजी आहे, मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता। तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। हा वाद अकारण आहे। मी कलावंत आहे, राजकीय व्यंगचित्रकार नाही। धकाधकीच्या जीवनात लोकांना 2 क्षण विरंगुळ्याचे मिळावेत हा माझा प्रयत्न असतो। पुढे जाऊन प्रभुदेसाई म्हणतात की म्हणूनच त्या सदराचं नाव आहे हसोबा प्रसन्न। 25 सप्टेंबरच्या व्यंगचित्रातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता। या सर्व प्रकरणाचं राजकारण झालं, त्यात शिवसेना आणि सामनालाही ओढलं गेलं।
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात आलेल्या कार्टूनचा वाद राजकीय फायद्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी पेटवत आहे। या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेण्यात आली। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या संदर्भात पत्रक काढून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली। उद्धव ठाकरेंनी ठिकठिकाणच्या शिवसैनिकांना स्पष्ट सूचना केल्या की या आंदोलनाला मदत करा, पाठिंबा द्या असं केलेलं आहे। त्यांच्याशी आमच्या कार्यकर्त्यांचा संपर्क आहे, परंतु ते हे सगळं विसरून आणि तिथे फडकणारे जे भगवे झेंडे आहेत त्यामुळे पोटदुखी सुरू झालेली दिसते अनेकांची। नवी मुंबईतील वाशी इथल्या सामनाच्या कार्यालयावर काल अज्ञातांनी दगडफेक केली तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली। नवी मुंबईत 2 तरुणांनी 2 दुचाकींवरून येऊन ही दगडफेक केली। वाशीमध्ये सामनाची प्रेस आहे, या प्रेसवरच तरुणांनी हल्लाबोल केला, तर तिकडे ठाण्यातील नितीन कंपनी परिसरातील सामनाच्या कार्यालयावर शाई फेकण्यात आली। मराठा समाजाच्या शांततापूर्ण मोर्चांबद्दल सामनानं वादग्रस्त कार्टून छापल्यानं उद्धव ठाकरे यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। एक तर आता ताबडतोबीनं उद्धव ठाकरेंनी या झालेल्या प्रकाराची जनतेची माफी मागितली पाहिजे ही आमची मागणी आहे। राज्य सरकारनं सामन्यावर ताबडतोब फौजदारी दाखल करत जे कोणी संपादक असेल त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे। आमची स्पष्ट मागणी आहे की जर संबंध राज्यातील जनतेच्या भावना या ठिकाणी या शिवसेनेच्या मुखपत्रातल्या व्यंगचित्रामुळे दुखावल्या गेल्या असतील तर या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनावर सुद्धा राज्य सरकारने या ठिकाणी कारवाई केली पाहिजे। दरम्यान मुकमोर्चांना गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य मराठा समाजातील तरुणांनी करू नये असं आवाहन संभाजी ब्रिगेडनं केलं। व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर या माध्यमातून अतिशय तरुणांच्या आणि तरुणींच्या भावनांचा उद्रेक या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सामनानी ह्या झालेल्या घटनेवरती खरं तर महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। शिवसेनेचे खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी फेसबुकवर मात्र सूचक पोस्ट केली आहे। इरादे मेरे हमेशा साफ होते हैं, इसीलिए कई लोग मेरे खिलाफ होते हैं असा आशयाचा मजकूर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेअर केला। त्यामुळे संजय राऊत यांना नेमकं काय म्हणायचं याची चर्चा तर सुरू झालीच आहे। खरं तर एरवी संजय राऊत अनेक पेचाच्या विषयात सुद्धा माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देतात, यावेळी मात्र त्यांनी आत्तापर्यंत तरी मौन बाळगणं पसंत केलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काय भूमिका घेतली आहे, नेमकं काय म्हटलंय पाहूया। ज्या कार्यकारी संपादकांच्या नेतृत्वाखाली हे छापून आलंय त्या कार्यकारी संपादकांनी मराठा समाजाचं, मोर्चेकऱ्यांचं आणि कायदा पाळणाऱ्या सर्व नेतृत्वाच्या केलेल्या कुचेष्टेबद्दल जाहीर माफी मागावी। काल सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचं विराट स्वरूप पाहायला मिळालं। क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली। कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप झाला। या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी यावं, मात्र मोर्चादरम्यान माध्यमांशी बोलू नये अशी अट आयोजकांनी घातली होती। मोर्चात पतंगराव कदम, जयंत पाटील यांच्यासह दिवंगत नेते आर पाटील यांच्या कुटुंबियांचा सहभाग होता। सांगलीतल्या या मराठा मोर्चात हिंदू मुस्लिम एकतेचं चित्र पाहायला मिळालं। मुस्लिम बांधवांनीही मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देत मोर्चेकरांसाठी पाणी वाटप केलं। महाराष्ट्राच्या याच्यात सगळ्यांनी सांगितलं होतं की आपलं जे काय असं जेवण कचरा करू नका, पाणी स्वतःचं घेऊन या, जिथल्या तिथं हे सांगितलेलं होतं। कुठल्याही पक्षाचे आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते कुणी नाहीयेत, हे स्वतः सगळे सहभागी झालेले आहेत आणि स्वतःहून सर्वांचा सहभाग हे यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। इतर कुठल्याही घटकाला धक्का न लावता राज्य सरकारनं तातडीनं मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारनं घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खोपोलीमध्ये पत्रकारांशी बोलताना केली। मराठा समाजाचे मोर्चे कुठल्याही समाजाविरोधात नाहीत, मोठ्या प्रमाणावर तरुण रस्त्यावर उतरलेत, त्यामुळे आरक्षणाचा निर्णय तातडीनं घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। तर कुठल्या समाजाच्या संबंधीची आकस किंवा काही वेगळी भूमिका नाही ही जमेची बाजू आहे।
दुसरी गोष्ट शांततेने ही जमेची व्हावी. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याच्यात विचार करावा आणि निर्णय घेऊन टाकावा. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण दिलं तर ब्राह्मणांसह सर्वच समाजातील आर्थिक दुर्बल घटकांचा विचार व्हावा असं मत माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केलं. ते काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. केवळ मराठा समाजापर्यंत मर्यादित न राहता इतर जे समाज जे आहेत अगदी ब्राह्मणांच्या सकट त्यांच्यामध्ये दुर्बल घटक जे आहेत आर्थिकदृष्ट्या त्यांनाही मग राखीव जागा द्यायला लागतील. या सगळ्या आर्थिक निकषावर समजा राखीव जागा द्यायच्या ठरल्या तर त्याच्यासाठी घटनेच्या संबंधामध्ये विचार करावा लागेल. लोकलच्या प्रवासाला कंटाळलेल्या मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुलभ होणार आहे. मेट्रो 2च्या उर्वरित टप्प्याला आणि मेट्रो 4च्या कामाला राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवलाय. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मेट्रो 2 ही DN नगर वांद्रे मानखुर्द दरम्यानच्या 24 किलोमीटरच्या टप्प्यात धावणार आहे, तर मेट्रो 4 वडाळा ठाणे कासारवडवली असा तब्बल 33 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असणार आहे. वडाळा मुलुंड कापूरबावडी ठाणे असं 32 किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प आहे. जवळपास 15,000 कोटीचा आणि त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होते आहे आणि त्याचं लवकरच भूमिपूजनही होईल. नागपुरात काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं भव्य मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. विविध मागण्यांसाठी या मोर्चात हजारो विद्यार्थी सहभागी झाले. नागपूर विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा व्हावी, विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्ज मिळावं, शिष्यवृत्ती देण्यास दिरंगाई करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करावी अशा मागण्या यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या होत्या. एकूण 4 जिल्ह्यांचे विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले. दरम्यान मोर्चा विद्यापीठाजवळ पोहोचताच पाऊस झाल्यानं आंदोलक विद्यार्थ्यांची चांगलीच पळापळ झाली. युनिव्हर्सिटी प्रशासन हे झोपेत आहे. त्यांना जागृत करण्यासाठी आज विद्यार्थी परिषदेने 4.5 लाख विद्यार्थ्यांचा सर्वे करून आपल्या 52 मागण्या मांडलेल्या आहेत. त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या अशी आमची डिमांड आहे. त्याशिवाय महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲक्ट 1994 हा अमेंड होऊन 2015 मध्ये इम्प्लिमेंट होणार होता. त्याचं अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं नाहीये. आमची अशी मागणी आहे की तो लवकरात लवकर इम्प्लिमेंटेशन व्हावं. त्याचं मनसे चित्रपट सेनेनं काल मुंबईत करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केलं. उरी हल्ल्यानंतर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांच्या आत भारत सोडून जाण्याचा इशारा दिला होता. त्यावर करण जोहरनं पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणं हे दहशतवादी हल्ल्यांवरचा उपाय नसल्याचं म्हटलं होतं. याचाच निषेध करत मनसेच्या चित्रपट सेनेकडून काल आंदोलन करण्यात आलं. करण जोहरचा आगामी सिनेमा ए दिल है मुश्किलमध्ये पाकिस्तानी कलाकारांचा समावेश आहे. त्यांनी त्यामध्ये भूमिका साकारल्यात. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये अशी भूमिका घेत मनसेनं हे आंदोलन केलं. अखेर पनवेल महापालिका 1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार आहे. या सरकारने या संदर्भात अधिसूचना काढली आहे. त्यामुळे पनवेल नगर परिषदेचं संपूर्ण क्षेत्र महापालिकेच्या क्षेत्रात येईल. पनवेल महापालिका क्षेत्रात 29 महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे, तर खारघरचा महापालिकेत समावेश होण्यास विरोध असतानाही खारघरचाही महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. पनवेल नगरपालिकेसह सेकोच्या हद्दीतील 21 आणि MMRDA क्षेत्रातील 11 गावांचा समावेश आहे. उरी हल्ल्यातील शहीदांना मुस्लिम, शीख आणि जैन धर्मगुरूंकडून काल मुंबईतल्या आझाद मैदानाजवळ श्रद्धांजली वाहण्यात आली. उरी हल्ल्याचाही निषेध करत शहीदांच्या कुटुंबियांना कुठल्याही परिस्थितीत एकटं पडू देणार नाही असं आश्वासन देण्यात आलं. तसंच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याबरोबरच सिंधू नदीचं पाणीही रोखण्याची मागणी केली. यावेळी अभिनेता मुकेश ऋषी सुद्धा उपस्थित होता. मुकेश ऋषीनंही पाकिस्तानी कलाकारांवर बंदीची मागणी केली आहे. अगर हमारी बहन बेटी की इज्जत पर कोई हाथ उठाएगा तो बगल में हाथ डाल करके नहीं बैठेंगे. अगर हमारे देश की और कोई देखेगा तो उसको जो है देश की रक्षा के लिए हमेशा आगे रहेंगे. मुंबई महापालिकेनं मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून दत्तक तत्वावर दिलेली 226 मैदानं परत घेण्यास सुरुवात केली. मात्र शिवसेना नेत्यांच्या संबंधित असलेले 90 प्लॉट परत घेतले नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते संजय निरुपम आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसंच त्यांच्यासाठी 11 महिन्यांसाठी हे प्लॉट भाडेतत्वावर देणार असल्याचा आरोपही केला आहे. पालिका आयुक्तांची भेट घेऊन या गोष्टीचा निषेध केला गेला. ज्या प्लॉट धारकांना सवलती दिल्या आहेत त्यांना नोटीस पाठवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
त्यात 90 प्लॉट्सना BMCने अजून परत घेण्याची कुठलीही प्रक्रिया सुरू केली नाही आहे, तर तुम्ही त्यांना नोटिसा इश्यू करा. RG-PG प्लॉट्स आमचे कितीही कोणीही लाटले, कितीही कोणीही घेतले, तरी आम्ही ॲज सिटिझन्स त्याच्यावर चकार शब्द बोलू नये आणि आमचं जे म्हणणं असेल ते फक्त आम्ही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हकडे द्यावं आणि तेच यांच्याशी बैठक घेऊ शकतात असं त्याचं म्हणणं होतं. ते मला बिलकुल मान्य नव्हतं. ठाणे महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनानं मिळून ठाणे महापालिकेचं कोट्यवधींचं नुकसान केल्याचा आरोप विरोधकांनी केला. TMTचं टेंडर ठेकेदारांच्या फायद्याचं असल्याचा आरोप विरोधकांनी केला. या टेंडरमुळे ठाणे महापालिकेला 300 कोटींचं नुकसान होणार असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. शिवाय नियमानुसार ठेकेदाराकडून 15% अनापत रक्कम घेतली जाते, परंतु नियम धाब्यावर बसवत 10 वर्षाच्या ठेक्यासाठी केवळ 5% म्हणजेच 5 कोटी इतकीच रक्कम घेऊन ठेकेदारांशी संगनमत केल्याचा आरोप केला गेला. मात्र सत्ताधाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. दिवसेंदिवस मुंबईतील वाहनांची संख्या वाढते, त्यामुळे एका कुटुंबानं किती वाहनं घ्यावीत यावर राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार सरकारनं करावा अशी सूचना हायकोर्टानं राज्य सरकारला केली. मुंबईत दररोज 1300 ते 1400 वाहनांची भर पडते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती रोखण्यासाठी सरकारनं पर्यायी उपाययोजना केली आहे. याची माहिती न्यायालयाला द्यावी असे आदेशही राज्य सरकारला दिले गेलेत. सोबतच उड्डाणपुलांखालील वाहनांचं पार्किंग करण्याला राज्य सरकारनं मनाई केली होती. ते सुरक्षेचं कारण अजूनही कायम आहे का अशी विचारणाही मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. राज्यातील सर्व शहरांचे विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. राज्यातील बहुसंख्य जनता ही मराठी भाषिक आहे. प्रत्येक नागरिकाला विकास आराखड्यातील नेमके काय मुद्दे आहेत हे समजले पाहिजेत. त्यामुळे हे सगळे आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही असले पाहिजेत अशी मागणी करणारी जनहित याचिका संतराम तराले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर कोर्टानं हा निर्णय घेतला. राज्य सरकारनं ही प्रक्रिया सुरू केली अशी माहिती कोर्टाला दिली, पण ही सगळी प्रक्रिया 6 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश देत याचिका निकाली काढली. मुंबईत गेल्या 10 दिवसात डेंग्यूचे 136 रुग्ण आढळले. डेंग्यूचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी 13,000 नागरिकांना नोटिसा पाठवण्यात आल्यात. नोटिसीनंतरही योग्य पावलं न उचलणाऱ्यांविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत 927 जणांविरोधात असे खटले दाखल करण्यात आलेत. या सर्वांवर 2,000 ते 10,000 रुपयापर्यंत दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. डासांची उत्पत्ती स्थानं शोधण्यास येणाऱ्या पालिकेच्या पथकाला परवानगी नाकारण्यावरही आता अशीच कारवाई केली जाणार आहे. जनजागृती करून सुद्धा सर्वांना उच्चभ्रू वस्ती असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी अशा एडिस डासांची उत्पत्ती होते अशा ठिकाणी जनजागृती केलेली आहे. होर्डिंग पोस्टर सगळं आहे आणि तरीही त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना घेतल्या नाहीत तर आपण 381 ब अन्वये डास उत्पत्ती स्थानांमध्ये डास उत्पत्ती आढळली म्हणून आपण त्यांच्यावरती मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयामध्ये आपण दंड आकारणीकरता खटले दाखल करतो. यानंतर बातमी आहे रिक्षा चालकांच्या मुजोरीची. रिक्षा चालकांची मुजोरी काही मुंबईकरांसाठी नवी नाही. रिक्षा चालकानं प्रवाशाला मारल्याची घटना घाटकोपर स्टेशनवर घडली. जवळचं भाडं नाकारल्यानं प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. स्टेशनजवळच्या काही रिक्षावाल्यांनी प्रवाशाला मारहाण केली. त्यानंतर संतापलेल्या बाकीच्या प्रवाशांनी 2 ते 3 रिक्षांची तोडफोड केली. यानंतर रिक्षावाले आणि प्रवासी यांच्यात हाणामारी झाली. त्यात अनेक लोक जखमी झालेत. अधिक तपास या घटनेचा आता पोलिसांनी सुरू केला आहे. फेसबुकच्या आधारे मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यास पोलिसांना यश आलं. भांडूप परिसरात राहणाऱ्या 14 वर्षाच्या मुलीचं 2014 साली अपहरण झालं होतं. ती मुलगी आजोबांसोबत गावाला जात असताना अचानक गायब झाली होती. 1.5 वर्ष झालं तरी या मुलीचा पत्ता लागत नव्हता. शेवटी कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं कल्याण आणि कुर्ला क्राईम ब्रांचला तपास करण्याचे आदेश दिले. पीडित मुलीचे ऋषिकेश जाधव या मुलाशी प्रेमसंबंध होते. अपहरण झाल्यापासून ऋषिकेश फरार होता. पोलिसांना संशय बळावल्यानं पोलिसांनी त्याचे मित्र त्याच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याचं फेसबुक अकाउंट असल्याचं कळलं. त्या आधारावर पोलिसांनी थेट दापोली गाठला आणि ऋषिकेशला अटक करून अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी ऋषिकेशला न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तिकडे नाशिकमध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। सातपूर परिसरातील श्रमिक नगरमध्ये काल 5 चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली। काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरात 18 वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली होती। त्यामुळे वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सततच्या वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांमुळे नाशिक पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झालं आहे। भारताची पहिली रेल्वे जिथून सुरू झाली ती CST म्हणजेच छत्रपती शिवाजी टर्मिनस हेच CST स्थानक जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आहे। 27 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत 200 रुपयाचं तिकीट काढून CST स्थानकाचा इतिहास आणि म्युझियमची सफर तुम्ही करू शकणार आहात। यात भारतीय रेल्वे, जुनी यंत्रणा अशा सर्व प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकेल। गोंदिया जिल्ह्यात कृषी अधिकाऱ्याला 5 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली। देवरी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी युवराज शहारेला काल अटक झाली। शहारेबरोबरच सहकृषी केंद्र संचालक कुमारसिंह सोमवंशीलाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बेड्या ठोकल्यात। एका बियाण्यांच्या कंपनीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी युवराज शहारेनं 6 लाखांची मागणी केली होती। त्यानंतर 5 लाखात बोलणी ठरल्यावर 5 लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली। दरम्यान शहारे आणि कुमारसिंह सोमवंशी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।